नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे जी के अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आज झालेला पेपर कारागृह विभाग भरतीचा स्टेनोग्राफरचा पेपर होता. तर पाहूयात प्रश्न पहिला. मुंबईत मोनोरेल कधी सुरू झाली? तर मुंबईमध्ये मोनोरेल मित्रांनो 2 फेब्रुवारी 2014 रोजी सुरू झालेली आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. प्रदूषण कायदा काय आहे? तर मित्रांनो, प्रदूषण कायदा 1981चा वायू प्रदूषण प्रतिबंधक आणि नियंत्रण कायदा आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. भारताचे राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण कधी सुरू करण्यात आले? भारताचे राष्ट्रीय मानसिक आरोग्य धोरण कधी सुरू करण्यात आले? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 1982 रोजी. प्रश्न क्रमांक तिसरा. इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इंदिरा प्रधान ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल मित्रांनो व्हॉलीबॉल. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळालेला पहिला क्रिकेट खेळाडू कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 5. भारतीय महिला क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? भारतीय महिला क्रिकेटर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे दीप्ती शर्मा. प्रश्न क्रमांक 6. प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? प्रार्थना समाजाचे संस्थापक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आत्माराम पांडुरंग. प्रश्न क्रमांक 7. खजुराहो मंदिर टिंबटिंब जिल्ह्यात आहे. खजुराहो मंदिर टिंबटिंब जिल्ह्यात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे मंडळ जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 8. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना PMJAY हा भारत सरकारने 2018 सुरू केलेला महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, ज्यामुळे सर्वात असुरक्षित वर्गांना प्रवेश मिळाला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 आरोग्य सेवा सर्वात असुरक्षित वर्गांना प्रवेश मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 9. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कधी सुरू झाली? प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कधी सुरू झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 23 सप्टेंबर 2018. प्रश्न क्रमांक 10. मुख्यमंत्री आरोग्य योजना म्हणजे काय? मुख्यमंत्री आरोग्य योजना म्हणजे काय? तर या प्रश्नाचं उत्तर आहे मुख्यमंत्री चिरंजीवी आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून राजस्थानमधील प्रत्येक कुटुंबाला 25 लाख रुपयापर्यंत रोगरहित उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी कोणत्या कलमात नगरपालिकेला कर निलंबित किंवा रद्द करण्याच्या अधिकाराची तरतूद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कलम 112 नुसार. प्रश्न क्रमांक 12. भारतीय संविधानातील कलम 17 कशाशी संबंधित आहे? भारतीय संविधानातील कलम 17 कशाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल अस्पृश्यता निर्मूलन. प्रश्न क्रमांक 13. महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? महाराष्ट्र कामगार कल्याण निधी कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी लागू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी 1953 रोजी. प्रश्न क्रमांक 14. पंडित सुंदरलाल शर्मा केंद्रीय व्यावसायिक शिक्षण संस्था ही टिंबटिंबची एक घटक संस्था आहे. तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ए NCERT.
प्रश्न क्रमांक 15. भारतात हुंडा बंदी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला आहे? भारतात हुंडा बंदी कायदा कोणत्या वर्षी मंजूर झाला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल 1961 रोजी. प्रश्न क्रमांक 16. 2024 मध्ये लोकशाही परिषदेसाठी तिसऱ्या शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाने केले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, दक्षिण कोरिया. प्रश्न क्रमांक 17. मार्च 2024 मध्ये कोणत्या संस्थेद्वारे विकसित भारत कॉर्पोरेट गव्हर्नन्स फॉर 2047 या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक सी, भारतीय कॉर्पोरेट व्यवहार संस्था IICA. प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रीय युवा संसद महोत्सव 2024 ची थीम काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, तरुण आवाज, राष्ट्राच्या परिवर्तनासाठी संकलन, संलग्न आणि समक्ष व्हा. प्रश्न क्रमांक 19. भारत G20 2023 शिखर परिषदेचे आयोजन करत G20 2023 ची थीम काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य. कलम 106 काय आहे? कलम 106 हे भाडेकरू राहतात त्यांच्यासाठी कायदा आहे. करार किंवा स्थानिक कायदा किंवा त्याउलट वापर नसताना स्थावर मालमत्तेचा भाडेपट्टा कृषी किंवा उत्पादन उद्देशासाठी भाडेपट्ट्यांना गणला जाईल. हे भाडेकरूसाठी कायदा आहे. प्रश्न शेवटचा. महाराष्ट्र राज्यामध्ये किती महानगरपालिका आहेत? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे 29. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.